जगन्नाथ, खूप माज आहे ना तुला तुझा. स्वतःला खूप मोठा खिलाडी समजतोस. ठीक आहे, आता तुझीच कर्म तुझ्यावरच कशी उलटवते ते बघ. काट्याने काटा कसं काढतात ना ते दाखवेल तुला ही भैरवी वझे. मूर्ख कुठला, पाहुण्याच्या काठीने साप मारायला निघाला होतास. जालिंदरला काय वाटलं होतं रे त्याला घेऊन आलास? त्याच्या पायात पडीन मी, त्याची माफी मागेन. ही भैरवी वझे कोणाच्या पायात पडत नसते. खूप बलिदान दिलंय मी, खूप बलिदान दिलंय, तेव्हा इथवर येऊन पोचलीये ही भैरवी वझे. हिला संपवून टाकायचा विचार करताय तुम्ही? आता तूच बघ कसा तुझ्याच अंगणात तुझाच डाव उधळून लावते आणि त्या जालिंदर कडनं 1 कोटी रुपये सुद्धा वसूल करून दाखवते. नाही केले ना तर भैरवी वझे नाव नाही लावणार मी. पण माझा मोठा मुलगा राजकुमार तो कमी पडला. पण त्याच्या वतीनं मी माफी मागते ना. तुझे काही वागला, जे काही बोलला, तुम्हाला त्रास झाला त्याच्यामुळे, त्याच्या वतीने मी माफी मागते तुम्हा सगळ्यांची. पण एक सांगू, मला तुझं कौतुक वाटतं. तू ज्या पद्धतीने तुझ्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेस ना, हे बघून खूप बरं वाटलं. असाच राहा. नवीन बिझनेस सुरू करणारच ना? मी आहे तुझ्या पाठीशी. कधीही मदत लागली तर धावत येईल. नमस्कार करते. अगं 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 सुखी राहा. खूप प्रगती कर. उद्या खूप मोठा दिवस आहे तुम्हा सगळ्यांसाठी. जा आराम करा. आणि उद्या मी उपस्थित राहणार आहे तुमच्या कार्यक्रमाला. येतो. खरं तर जालिंदरजी, मला हे प्रकरण एवढं खेचायचं नव्हतंच. माझ्या मनातही तसं नव्हतं. पण हा माणूस, हा जगन्नाथ शास्त्री, याने आजवर मला इतका त्रास दिला, इतका मनस्ताप दिलाय. माझ्या मुलीच्या प्रत्येक गाण्याच्या कार्यक्रमात मोडता घालायचा प्रयत्न केला या माणसाने. त्या दिवशी हा तुमच्या सोबत माझ्या घरी आला आणि तेव्हाच मी ठरवलं आता हे प्रकरण लावून धरायचंच. आणि निव्वळ या जगन्नाथ शास्त्रीला अद्दल घडवण्यासाठी मी हे प्रकरण लावून धरलं. माझं तुमच्याशी कुठलंही वैयक्तिक वैर नाही. त्यामुळे आज आता या क्षणी मी माझा केलेला दावा मागे घेतले.
गुड. अतिशय योग्य निर्णय घेतलास तू. काही माणसांना सिद्ध वगैरे करायची काहीच गरज नाही. त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही. आपण शांतपणे आपलं काम करत राहायचं. सो आपण सगळे ज्या कामासाठी इथे आलोय ते करूया. राजश्री प्रॉडक्टचं उद्घाटन. चाल झालं गेलं गंगेला मिळालं बुवा. आता मी सूर्या, आमच्या जावई बापू सूर्या, तुळजा, सावली आणि सारंग यांना विनंती करतो का त्यांनी या प्रॉडक्टचं उद्घाटन करावं. या